गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा टॉपिक आहे आपला त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकाचा गुणधर्म. ओके, याच्या अगोदर जे आपण त्रिकोणाचा बायसेक्टर काढलेला, ओके, त्रिकोणाचा बायसेक्टर काढलेला, त्याच्यानंतर आपला कोणाचा बायसेक्टर काढलेला. आज आपल्याला काय काढायचं आहे? त्रिकोणाच्या बाजूंचा बायसेक्टर काढायचा. कसला? त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकाचा गुणधर्म. ओके, आपल्याला आजचा टॉपिक काय शिकायचा आहे मित्रांनो? त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकाचा गुणधर्म. समजलं? ओके, आता त्रिकोणाच्या बाजू कोणत्या असतात मित्रांनो? सोबत हा त्रिकोण आहे. हा काय त्रिकोण आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलेलो? कोणांचा बायसेक्टर. हा कोण होता, याचा बायसेक्ट केला. नंतर हा कोण होता, याचा बायसेक्ट केला. हा कोण होता, याचा बायसेक्ट केला. ओके, हा कालचा टॉपिक होता. त्याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये पहिल्या भागात काय शिकलो आपण? फक्त कोणाचा बायसेक्ट करायचा होता. फक्त काय करायचं होतं? कोणाचा बायसेक्ट करायचा होता. आता काय करायचं आहे ना? त्रिकोणाच्या बाजूंचा बायसेक्टर करायचा आहे. काय करायचा? बाजूंचा बायसेक्टर. बाजूंचा बायसेक्टर म्हणजे काय ना? बाजू म्हणजे या त्रिकोणाच्या बाजू कुठे आहेत? तर ही बघा, ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू, या तीन बाजू आहेत. या कोणाला किती बाजू आहेत? दोनच बाजू आहेत, एक आणि दोन. ओके, सो जो आपण रेषाखंडाचा लंबदुभाजक काढला होता ना, तो याच्यामध्ये काढायचा आहे. रेषाखंडाचा लंबदुभाजक. फक्त तो रेषाखंडाचा होता. इथं काय सांगतायत ते त्रिकोणाचा लंबदुभाजक काढा. कसला लंबदुभाजक काढा? त्रिकोणाचा. पण त्रिकोणामध्ये कसला लंब? त्रिकोणाच्या बाजूंचा लंबदुभाजक करायचा. त्रिकोणाच्या बाजूंचा. ओके, आता त्रिकोण त्यांनी काय सांगितलंय ना? एक विशाल कोन घ्यायला सांगितलं तुम्हाला. विशाल कोन त्रिकोण काढा. ओके, त्यांनी काय सांगितलं? एक विशाल कोन काढा. एक विशाल कोन काढा मित्रांनो. अंदाजे सांगितलं त्यांनी, असं काही कन्फर्मेशन नाही सांगितलं. एवढंच काढा. एक विशाल कोन काढा. सगळ्यात पहिली काय करा मित्रांनो? एक लाईन आखून घ्या. ओके, एक सरळ लाईन काढली. सरळ लाईन काढल्यानंतर काय करा? तुमचा प्रोट्रॅक्टर घ्या. प्रोट्रॅक्टरची ही मधली लाईन आहे ना मित्रांनो, ही प्रॉपर मधली लाईन इथे ठेवा. मधलीच लाईन इथे आली पाहिजे. मधलीच लाईन इथे आल्यानंतर तुमच्या मनाने 90च्या पुढे मग तुम्ही 110 घ्या, 120 घ्या, 130 घ्या, डिपेंड ऑन यू. किती पण घ्या पॉईंट. ओके, कितीचा पण पॉईंट द्या. तो विशाल कोन असला पाहिजे. इकडे जर आला तर तो लघु कोन होऊन जाईल मित्रांनो, आणि मध्येच 90ला असेल तर तो काटकोन होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर जो पॉईंट भेटलाय ना मित्रांनो, त्या पॉईंट मधून लाईन मारा. काय करा? त्या पॉईंट मधून लाईन मारा. हा काय झाला आपला? हा काय झाला? विशाल कोन. हा काय झाला? विशाल कोन. हा विशाल कोन कितीचा झालाय? 110 डिग्रीचा. 110 डिग्रीचा हा आपला विशाल कोन झालाय. पण या विशाल कोनाला काय सांगितलंय त्यांनी? त्रिकोण करायला सांगितलंय. विशाल कोनाचा आपल्याला बायसेक्टर नाही करायचा, त्रिकोणाचा बायसेक्टर करायचा आहे. 110चा आपण हे केला, कोन काढला. आता ह्या दोन लाईन आहेत मित्रांनो, ह्या जोडून टाका. काय करायचं ना? जॉईन करायचं आहे. हा जॉईन केला मित्रांनो. हा झाला आपला त्रिकोण. ओके, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकाचा गुणधर्म. ओके, मोठं नाव आहे मित्रांनो, पण त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये, काहीच असं दम नाहीये. ओके, सो हा काय काढला आपण? त्रिकोण काढलाय. त्रिकोण म्हणजे काय? तर तुम्ही त्रिकोण असा काढा, हा पण त्रिकोण आहे. 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 ओके, सो कोणता पण त्रिकोण आहे, याला काय म्हणतात? त्रिकोण. त्या त्रिकोणाचं काय करायचं आहे ना? बाजूंचा लंबदुभाजक करायचा. बाजूंचा म्हणजे ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू. सगळ्यात याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं होतं? पहिल्या व्हिडिओमध्ये केलेलं मित्रांनो, जी रेषा आहे ना, रेषाखंडाचा लंबदुभाजक काढला आपण. ही रेषाखंड, हिचा लंबदुभाजक कसा काढला? मधून लाईन मारली, झाले दोन भाग. ओके, सो बायसेक्ट करणे याचे दोन भाग केले. सेम याच्यामध्ये तसंच करायचंय. हा जो रेषा आहे ना, याच्या ज्या बाजू आहेत ना, या रेषा, यांचा बायसेक्टर काढायचा. सो यांचा बायसेक्टर कसं काढायचं? ही जी रेषा आहे ना, हिच्यामधून एक रेषा जाईल. ही जी रेषा आहे हिच्यामधून एक्झॅक्ट एक रेषा जाईल. ही जी रेषा आहे हिच्यामधून एक्झॅक्ट एक रेषा जाईल. ओके, सेम हेच करायचं प्रत्येकाच्या, फक्त मध्य भागून एक रेष काढायची.
झायला, त्रिकोणाच्या बाजूंचा बायसेक्टर, त्रिकोणाच्या बाजूंचा बायसेक्टर यालाच म्हणणार. ओके, लंबदुभाजकाचा गुणधर्म. आता तो काढायचा कसा, त्रिकोणाच्या बाजूंचा बायसेक्टर किंवा लंबदुभाजकाचा गुणधर्म काढायचा कसा ते शिकूया मित्रांनो. त्यानंतर तुमची काय घ्या, कंपास. हा झाला तुमचा कंपास. कंपासचं टोक आहे ना मित्रांनो, पहिले एक लाईन चूज करा, कोणत्या लाईनचा आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे, कोणत्या लाईनचा आपल्याला रेषाखंडाचा लंबदुभाजक काढायचा, पहिले ते चूज करा. आपण खालच्या लाईनचा पहिले काढू मित्रांनो. ओके, ही जी खालची लाईन आहे ना, ही खालची जी बाजू आहे, ह्या बाजूचा पहिले आपण बायसेक्टर काढू. ह्या बाजूचा बायसेक्टर काढताना काय करायचा, बायसेक्टर म्हणजेच बरं का, बायसेक्टर म्हणजेच दोन भाग करणे. ओके, बायसेक्टर म्हणजेच दुभाजक करायचे, दोन भाग करायचे. ओके, बायसेक्टरचा वेगळा काही अर्थ होत नाही. सो सगळ्यात पहिले एक स्पेसिफिक अंतर घ्या मित्रांनो, अर्ध्यापेक्षा जास्त. हा टोक आहे, हा टोक इथे ठेवला, त्याच्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं म्हणजे इथे येईल ते. ओके, इथं आल्यानंतर काय करा ना, वरती एक लाईन मारा, वरती एक लाईन मारा. ओके, वरती म्हणजे जवळपास ती अशी इथे येईल. ओके, त्यानंतर सेम कोन घेऊन खाली एक लाईन मारा, खाली म्हणजे ती इथे येईल. ओके, सेम परत इकडून सेम अंतर ठेवा, इथपर्यंत झालं पाहिजे ते अंतर, अर्ध्यापेक्षा थोडं जास्त. वरती एक लाईन मारा. ओके, सेम खाली एक लाईन मारा, इथे येईल मित्रांनो. मी अंदाजे काढतोय, तुम्ही समजून घ्या फक्त. ओके, खाली एक लाईन मारा. कशी लाईन मारली ती, तो किती ठेवलं मित्रांनो, वरती एक लाईन मारली आणि खाली एक लाईन मारली. सेम इकडे पण तसंच केलं, एक वरती लाईन मारली आणि एक खाली लाईन मारली. ओके, आपल्याला दोन पॉईंट भेटले मित्रांनो, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. काय करायचं, दोघी पॉईंट मधून रेषा मारा. काय करायचं, दोघी पॉईंट मधून एक रेषा मारा. झाली. ओके, तुम्ही थोडी मोठी मारा मित्रांनो, ही स्केल छोटी असल्यामुळे मी छोटी मारली, तुम्ही थोडी मोठी रेषा मारा. ओके, त्याच्यानंतर परत काय करा, तुमचा कंपास घ्या. ओके, याला ॲरो देऊन टाका. नंतर परत काय करा, कंपास काढा. हा आपण कसला रेषाखंड काढलाय, सॉरी हा कसला लंबदुभाजक काढला आपण, त्या खालच्या बाजूचा ना. आता ह्या बाजूचा काढा. या बाजूचा काढताना काय करा, सेम अर्ध्यापेक्षा थोडे जास्त अंतर ठेवायचं. अर्ध्यापेक्षा थोडे जास्त अंतर टाळून काय करायचा, एक ॲरो द्यायचा. सो ह्या साईडला कुठेतरी ॲरो बसेल, जितका एवढं बसेल ना इथपर्यंत आलं पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त टोक ठेवायचं इथे, अर्ध्यापेक्षा थोडे जास्त पुढे ती पेन्सिल गेली पाहिजे. त्याच्यानंतर ह्या साईडला एक ॲरो, इकडे एक ॲरो येईल. ओके, दुसरा ॲरो ह्या बाजूला, दुसरा ॲरो या बाजूला दिला मित्रांनो. सेम अंतर ठेवून वरतून लाईन मारा. एक ॲरो या बाजूला. ओके, हे बघा, एक ॲरो या बाजूला, दुसरा ॲरो या बाजूला. ओके, पॉईंट भेटला परत एकदा, इथे एक पॉईंट, हा एक पॉईंट. ओके, मधून रेषा मारा मित्रांनो. आता हा आपली रेषा या रेषेच्या एक्झॅक्ट मधून आली पाहिजे, या रेषेच्या आली पाहिजे एक्झॅक्ट मधून, आणि त्या दोघं पॉईंट मधून पण गेली पाहिजे मित्रांनो. ओके, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. ओके, आता तिसरी रेषा. कोणत्या कोणत्या रेषांचा आपण बायसेक्टर काढला, कोणत्या कोणत्या रेषेचा दुभाजक काढला आपण. या खालच्या रेषेचा एक दुभाजक काढला, या रेषेचा दुभाजक काढला. आता ह्या रेषेचा दुभाजक मित्रांनो, या रेषेचा दुभाजक करताना परत काय करायचा, कंपास घेणार. कंपास नंतर हा जो पॉईंट आहे हा इथे ठेवणार आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर ठेवणार. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे इथपर्यंत ते अंतर आलं पाहिजे. कंपास इथे, पण हे पेन्सिलचं टोक इथे आलं पाहिजे अर्ध्यापेक्षा जास्त. अर्ध्यापेक्षा जास्त आल्यानंतर वरती एक लाईन मारा इथं. ओके, वरती एक ॲरो आला, वरती एक लाईन मारली, सेम लाईन खाली एक मारा म्हणजे इकडे येणार ती एक लाईन. ओके, इकडे पॉईंट ठेवा, पॉईंट ठेवल्यानंतर परत वरती एक लाईन आणि परत या साईडला खाली एक लाईन. ओके, एक लाईन खाली, एक लाईन वरती. पण तो इथून पण अंतर ते अर्ध्यापेक्षा जास्तच असलं पाहिजे. ह्या दोघांमधलं अंतर हा मित्रांनो, या दोघांमधलं अंतर कसं असलं पाहिजे, अर्ध्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, अर्ध्यापेक्षा जास्त. सो वरती एक मारला, खाली एक मारला, आपल्याला दोन पॉईंट भेटले मित्रांनो. हे बघा, एक पॉईंट इथे भेटला, एक पॉईंट इथे. सो मधून एक लाईन मारा. आता थोडासा चुकला मित्रांनो,
थोडासा खालीवर झाला. ओके, असा येईल आणि असा येईल. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. समजला मित्रांनो? ओके, हा जो पॉईंट भेटला ना आपल्याला, जिथे सगळ्या ही पण रेषा भेटली, ही पण रेषा भेटली आणि ही पण रेषा भेटली, हा जो पॉईंट असतो ना, या पॉईंटला नाव द्या. मग CMQ डिपेंड ऑन यू, काही पण नाव द्या. त्या पॉईंटला मराठीमध्ये काय म्हणतात मित्रांनो? एक संपाती. काय म्हणतात? एक संपाती बिंदू. पॉईंट, एक संपाती बिंदू ह्या पॉईंटला म्हणतात. एक संपाती म्हणजे काय ना, ज्या पॉईंटमधून खूप साऱ्या रेषा जातात त्याला एक संपाती बिंदू म्हणतात. तीनच असल्या पाहिजे असं काही नाही, कितीही रेषा जातात त्या पॉईंटला म्हणतात एक संपाती बिंदू. ओके, ज्या पॉईंटमधून खूप साऱ्या रेषा जातात, इंग्लिशमध्येच त्याला कॉन्क्युरन्स म्हणतात. ओके, समजलं मित्रांनो? या त्रिकोणाला नाव द्या ABC. ओके, या त्रिकोणाला नाव ABC दिलं आपण. त्याच्यानंतर समजलं मित्रांनो? ओके, सो काय केलं आपण याला काढताना, कसा केला? ही खालची जी बाजू आहे त्यांनी काय सांगितलं? त्रिकोणाची बाजू. ही त्रिकोण आहे, या त्रिकोणाची बाजू, हा जो त्रिकोण आहे ना, या त्रिकोणाला 3 बाजू असतात. ही एक, ही 2, ही 3. या 3 बाजूंचा आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे. लंब दुभाजक म्हणजे ह्या बाजूंच्या आहे ना मधून लाईन गेली पाहिजे, ह्या बाजूच्या आहे ना मधून लाईन गेली पाहिजे, आणि ह्या पण बाजूच्या कुठून गेली पाहिजे? मधून लाईन गेली पाहिजे. ओके, सो आपण ह्या पण लाईनच्या मधून लाईन केली, ह्या पण लाईनच्या मधून लाईन केली, आणि ह्या पण लाईनच्या मधून लाईन केली. ओके, सो मधून लाईन केल्यानंतर ह्या ज्या लाईन आहेत ना, ज्या लाईन आपण करतोय त्या लाईन जिथे भेटतात ना मित्रांनो, त्याला म्हणतात एक संपाती. आणि त्या लाईन थोड्या मोठ्या काढायचा, छोट्या छोट्या नका काढायचो, मोठ्या काढायचा. समजलाय कशा काढायचा आपला त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकाचा गुणधर्म? समजला मित्रांनो? ओके, असाच तुम्हाला अजून एक सांगितलं. हा तर विशाल कोण झालाय, तुमच्या बुकमध्ये तुम्हाला विशाल कोण पण सांगितलं, सॉरी काटकोण पण सांगितलं काढायला. तो काटकोण काढा. काटकोण कसा येईल ना, एक लाईन घ्यायची मनाने, लाईन घेतली मित्रांनो मनाने, हा प्रोटेक्टर घ्यायचा. प्रोटेक्टर नंतर कम्प्लीट हाफ मधून हा हाफ मध्ये ठेवला. कम्प्लीट हाफ मध्ये ठेवला ना तर एक्झॅक्ट मिडल पॉइंटला आहे, इथे एक्झॅक्ट मिडल पॉइंटला 90चा अँगल भेटतो मित्रांनो, 90 डिग्रीचा अँगल भेटतो. ओके, पॉइंट भेटला तर 90 डिग्रीच्या अँगल मधून लाईन मारा मित्रांनो. हा कोणता कोण आहे? काटकोन आहे. हा कोणता कोण आहे? काटकोन आहे. ओके, मारली मधून लाईन. मधून लाईन मारल्यानंतर ही लाईन जॉईन करा मित्रांनो. ओके, तर याला नाव द्या A, B आणि C. कितीचा भेटला मित्रांनो तुम्हाला? 90 डिग्रीचा. कितीचा आहे हा त्रिकोण? 90 डिग्रीचा. ओके, त्यानंतर आता बाजू किती याच्या? 3. ही एक बाजू, ही दुसरी बाजू आणि तिसरी बाजू. या काटकोनाच्या किती बाजू? 3. 1, 2 आणि 3. या 3 बाजूंच्या मधून एक्झॅक्ट लाईन मारा, जसं मी तुम्हाला सांगितलं अशा. ओके, आणि हा होमवर्क साठी करा. ओके, हॅव अ गुड डे.